नमस्कार. आपण बघतोय प्रयोग. आज आहे भाग दुसरा. भाग एक मध्ये आपण पाहिलं की कोणतंही एखादं वाक्य असू द्या, त्याच्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद कसं ओळखायचं, बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला एखाद्या वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रयोगच सांगता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला आता सजेस्ट करतो की तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर अगोदर भाग एक व्यवस्थित बघा, जेणेकरून काय होईल, तो एकदा व्यवस्थित भाग एक बघितला की ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रयोग सांगता येईल. कारण ना, प्रयोग ओळखण्याचा तो एक मेन क्रायटेरिया आहे. अगोदर तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद ओळखावं लागतं आणि त्याच्यानंतर आज ज्या मी ट्रिक्स सांगणार आहेत त्यांचा वापर करून तुम्ही इझिली सांगू शकाल की याच्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे की कर्मणी आहे का भाव्य आहे. याचे उपप्रकार देखील आपण बघणार आहे. आजचा भाग 2 बघितल्यानंतर तुम्हाला काय आउटपुट भेटेल, तुम्हाला कोणत्याही वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखता येईल. याबरोबर कोणतंही वाक्य असू द्या, तुम्ही लगेच सांगणार की याच्यामध्ये हा प्रयोग आहे. चला सुरुवात करूया. प्रयोग. बॅच स्टार्ट झालेली आहे सायंटिफिक असिस्टंटसाठी. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक बॅच ऑलरेडी स्टार्टेड. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक त्याची देखील बॅच अवेलेबल आहे. वरिष्ठ लिपिक भांडार याची सुद्धा बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आपण टेस्ट सिरीज पण स्टार्ट केलेली आहे. प्रत्येकाची डेडिकेटेड टेस्ट सिरीज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज. सायंटिफिक असिस्टंटची जशी एक्झाम डिमांड आहे ना तशी, जसा TCSचा पेपर होणार सेम मॉक टेस्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत. MCQ साठी भरपूर MCQ प्रॅक्टिससाठी पण दिलेले आहेत तिथे. जॉईन करायचंय काय करू सर, KMTचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा या नंबरला कॉल करा. चला आपण बघूया प्रयोग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही भाग एक बघितला, आता तुम्हाला येतंय. मी असं अज्युम करणार आहे बरं का, आता मी असं ठरवून घेतलंय की तुम्ही भाग एक बघून इथं आलेला आहात. भाग एक मध्ये तुम्हाला जे शिकवलंय की कोणतंही वाक्य असू द्या, कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं आणि क्रियापद कसं ओळखायचं. आता तुम्हाला ते येतंय. आता ते एकदा आल्यानंतर ते आपल्याला इथं अप्लाय करायचंय आणि सांगायचंय प्रयोग कोणता आहे. तर सर प्रयोगाचे मेन उदाहरणं कोणते आहेत किंवा त्याचे प्रकार कोणते आहेत, तर जर बघितलं आपण तर मुख्य 3 प्रकार आहेत बरं का प्रयोगाचे. पहिला आहे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग. चला अगोदर आपण कर्तरी प्रयोग काय आहे, त्याच्या ट्रिक्स काय आहेत ते समजून घेऊया. पण जोपर्यंत मी पुन्हा तेच सांगतो की जोपर्यंत तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रयोगच सांगता येणार नाही. आता तुम्हाला येतंय ना, भाग एक कंप्लीट बघून आलात ना तुम्ही. आता मी तुम्हाला पुढच्या 5 मिनिटांमध्ये कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, काय ट्रिक आहे. आपल्याकडे एक जादूची छडी आहे, ती फक्त यू घुमानी है आन्सर मिल जाएगा, देखो कैसे. कर्तरी प्रयोग म्हटलं की आपल्याला काही ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. चला बघूया कर्तरी प्रयोग. काय बघायचंय, कर्तरी प्रयोग. आता बघा, कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या इथं 3 ट्रिक्स मी दिलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस एवढ्या 3 ट्रिक वापरायच्या, लगेच आन्सर भेटणार. तो कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे किंवा नाहीये. पण त्या अगोदर कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात. पहिला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. काही काळजी करू नका. त्यांनी समजा एक उदाहरण दिलं, अ ब क, बरोबर. हे एक वाक्य आहे असं कन्सिडर करा. समजा त्यांनी आता कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा ते शिकवतोय बरं तुम्हाला. समजा त्यांनी एक वाक्य दिलंय, अ ब क असं काहीतरी वाक्य, किंवा रामा आंबा खातो असं वाक्य आहे. तर तुम्ही काय करायचं, पहिली बेसिक क्रायटेरिया, तुम्ही त्याच्यामध्ये क्रियापद ओळखा, क्रियापदावरून कर्ता ओळखा, कर्त्यावरून कर्म ओळखा. म्हणजे त्या वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद एकदा तुम्ही ओळखून घ्यायचं. ओळखल्यानंतर स्वतःला विचारायचं की या वाक्यामध्ये समजा रामा आंबा खातो हे वाक्य आहे किंवा अ ब क हे वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये कर्म आहे का. जर असेल आणि त्याचा प्रयोग कर्तरी आला तर त्याचं उत्तर काय, मग काय म्हणणार, सकर्मक कर्तरी प्रयोग. समजा दुसरं एक वाक्य आहे, बरोबर. प, फ आणि ब हे असं वाक्य आहे, असं कन्सिडर करा, बरोबर आहे. प, फ, ब असं काहीतरी वाक्य आहे. याच्यामध्ये मी चेक करणार कर्ता कोणता, कर्म कोणता आणि क्रियापद कोणतं. याच्यामध्ये जर कर्म नाहीये, याच्यामध्ये कर्मच नाहीये, मी चेक करणार ना अगोदर. भाग 1 मध्ये बघितलं त्या पद्धतीने चेक केलं, याच्यामध्ये काय कर्म नाहीये. आणि मग ह्या ट्रिक्स वापरल्या मी आणि मला कळलं हा कर्तरी प्रयोग आहे. ट्रिक्स वापरल्यानंतर कळतं की याच्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे पण कर्म नाहीये, मग याचं उत्तर झालं अकर्मक कर्तरी प्रयोग झालं. मला काय सांगायचंय की कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी प्रयोग कधी म्हणायचं, एखाद्या वाक्याचा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे आणि त्याच्यात कर्म आहे तर सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग आहे एखाद्या वाक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कर्मच नाहीये, अकर्मक कर्तरी प्रयोग. आता कर्म आहे किंवा नाही हे भाग 1 मध्ये आपण शिकलोय.
चला, कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी काही ट्रिक्स लक्षात ठेवायच्या, 3च आहे, एकदमच सिंपल आहे. एवढ्या 3 ट्रिक डन, लगेच आन्सर भेटणार आहे. बघा, तुम्हाला याचे भरपूर उदाहरणं पण दिलेले आहेत बरं का, तुम्ही सांगणार आहे लगेच, 1-2 मिनिटात कळणार तुम्हाला. बघा, कर्तरी प्रयोग ओळखण्याचे 3 ट्रिक्स आहेत. पहिली ट्रिक बघा, क्रियापदाचे रूप हे कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते. समजा एखादं वाक्य दिलं तुम्हाला, तुम्ही ओळखलं याच्यामध्ये क्रियापद हे आहे, त्याच्यावरून कर्ता हा आहे, कर्म हे आहे, बरोबर आहे. हे ओळखल्यानंतर तुम्ही काय करणार, जर समजा त्याच्यात जो कर्ता आहे त्या वाक्यात, त्या कर्त्याचं लिंग बदलून पाहिलं किंवा लिंग बदललं, पुल्लिंगचं श्रीलिंग करून बघितलं किंवा श्रीलिंगचं पुल्लिंग करून बघितलं किंवा वचन बदललं किंवा पुरुष बदलला, कोणाचा, कर्त्याचा, तर काय झालं, तर त्या ठिकाणी जर क्रियापदाचं रूप देखील बदललं, वाक्य बनवल्यानंतर तुम्हाला शिकवणार मी कसं ट्रिक वापरायची, रूप जरी बदललं तर समजून घ्यायचा हा कर्तरी प्रयोग आहे. पहिली ट्रिक कळली. कशी ट्रिक आहे, कर्त्याचं लिंग, वचन किंवा पुरुष बदला, क्रियापदाचं रूप बदलतं, कर्तरी प्रयोग. कळलं? म्हणजे या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी कर्ता हा आपली हुकूमत गाजवतोय क्रियापदावर, बरोबर, धातुरूपेश आहे तो. पहिली ट्रिक कळली. दुसरी काय करणार, कर्ता हा नेहमी प्रथमांतच असतो. आता हे मी इथं तुम्हाला जे गरजेचं आहे ते सांगतो. आपण विभक्ती प्रत्यय बघितलेत, प्रथमाला काहीच प्रत्यय नसतो, प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नाहीये. द्वितीय जी विभक्ती आहे त्याच्यामध्ये स ला ते आणि स ला ना ते आहे, बस एवढंच पाहिजे मला. यांनी काय सांगितलंय, कर्ता नेहमी प्रथमांतच असतो, म्हणजे कर्ता जो असेल, तुम्ही शोधणार ना भाग 1 मध्ये शिकल्या पद्धतीने की अमुक अमुक या वाक्यात हा कर्ता आहे, त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसला पाहिजे. म्हणजे समजा रामा असेल ते ठीक, पण रामास, रामाला, रामाने, हे ने, स ला ना ते, हे काय झाले, विभक्ती प्रत्यय झाले. असं कर्त्याला असता कामा नये, तो विभक्ती प्रत्यय चालणार नाहीये. असेल तर तो कर्तरी प्रयोग नाही. कळलं? कर्ता नेहमी प्रथमांत असेल म्हणजे आपल्याला जे वाक्य ते देतील त्याच्यामध्ये कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नकोय, तो प्रथमांत पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट, कर्त्याचं लिंग, वचन किंवा पुरुष काहीतरी एक बदला, हे बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप जर बदललं, समजणार मी कर्तरी प्रयोग आहे. तिसरी ट्रिक, कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. आपण शोधलं ना भाग 1 मध्ये, आपण कोणतंही वाक्य दिलं तर क्रियापद ओळखणार, कर्ता ओळखणार, कर्म ओळखणार. तर कर्म जे असणार आहे ते कर्म हे प्रथमांत असेल म्हणजे त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय असणार नाही, किंवा ते द्वितीयांत असेल, कर्म द्वितीयांत असेल म्हणजे एक तर त्याला काहीच प्रत्यय नसेल म्हणजे प्रथमांत असेल, किंवा त्याला स ला ते किंवा स ला ना ते यांच्यापैकी एक प्रत्यय असू शकतो. कळलं? परत एकदा कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा. सुरुवातीला ते वाक्य देतील, वाक्य दिल्यानंतर तुम्ही क्रियापद ओळखा, क्रियापदावरून कर्ता ओळखा, कर्त्यावरून चेक करा कर्म आहे का. जर कर्म असेल तर ते ओळखलं, बरोबर. जर कर्म असेल आणि प्रयोग हे ट्रिक वापरून जर कर्तरी प्रयोग आला तर सकर्मक कर्तरी, कर्मच नाहीये वाक्यामध्ये, हे ट्रिक वापरून कर्तरी प्रयोग आला तर अकर्मक कर्तरी प्रयोग. पण कर्तरी प्रयोग आहे का त्या वाक्यामध्ये, कर्तरी प्रयोगाचं ते उदाहरण आहे का, हे कसं ओळखणार, तर ह्या ट्रिक्स वापरणार. कशा ट्रिक? पहिली गोष्ट, कर्त्याचं लिंग, वचन किंवा पुरुष काहीतरी एक बदला, कर्त्याचं लिंग बदलून पाहिलं तर क्रियापदाचं रूप पण बदललं, कर्तरी प्रयोग. कर्ता चेक केला कोणता आहे तो, त्याला काहीच विभक्ती प्रत्यय नाहीये, प्रथमांत आहे, कर्तरी प्रयोग. कर्म चेक केलं, त्याला काहीच विभक्ती प्रत्यय नाही, प्रथमांत आहे, कर्तरी प्रयोग. किंवा द्वितीयांत आहे, त्याला स ला ते किंवा स ला ना ते असा प्रत्यय आहे, त्यांच्यापैकी एक, तरी सुद्धा तो कर्तरी प्रयोग. चला सुरुवात करूया, याचे काही उदाहरण घेऊया आणि तुम्ही मला सांगा याचं उत्तर काय आहे. पहिलं बघा, पहिलं उदाहरण कोणी बघा, राम आंबा खातो, बरोबर आहे. पहिलं स्ट्रॅटेजी. आता समजा प्रश्न दिलाय राम आंबा खातो आणि त्यांनी 4 ऑप्शन दिले, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग किंवा वरीलपैकी एकही नाही. किंवा त्यांनी कर्तरी प्रयोगात दिले सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आलं की नाही? आता तुम्ही मला सांगायचं याचं एक्झॅक्ट आन्सर काय आहे, कसं शोधणार. सुरुवातीला सरांनी सांगितलं भाग 1 मध्ये कोणतंही वाक्य देऊ द्या, प्रयोग बघताय, क्रियापद शोधा. सापडलं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द जो वाक्याच्या शेवटी येतो.
कोण आहे बघा, खातो. हे काय झालं, क्रियापद. याचा मूळ धातू खा. खाणारा कोण, राम. हे काय झालं, कर्ता. आता खाणारा कोण, राम, कर्ता. खाण्याची क्रिया रामाने कोणावर केली, राम आंबा खातो. आंबा घेतला, सोलला, त्याच्यामधून व्यवस्थित गरगर काढून खाल्ला, बरोबर ना, अशा पद्धतीने. म्हणजे काय झाली, कोय फेकून दिली. म्हणजे रामाने खाण्याची क्रिया कोणावर केली, आंब्यावर केली की नाही. म्हणजे काय झालं, आंबा झाला कर्म, हा झाला कर्ता. हे फार महत्वाचं आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय मी की भाग एक व्यवस्थित बघा. आणि हे झालं क्रियापद. 3 कळलं. जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला कर्तरी प्रयोग येणार नाही. आता मला शोधायचंय की याच्यामध्ये, या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे का. सरांनी फक्त एक जादू की छडी दी है, चेक करो इसे. याला फक्त आपण हे वापरायचे, एवढी ट्रिक वापरायची, आन्सर भेटणार. काय करायचं, पहिली ट्रिक वापरून बघू. सगळ्याच वापरायच्या का, काही गरज नाही. तुम्हाला याच्यातले 1-2 जरी वापरल्या तरी सुद्धा आन्सर भेटतंय. चला आपण तिन्ही वापरू. पहिल्या उदाहरणात क्रियापदाचे रूप हे कर्त्याचे लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलते. कर्त्याचं लिंग बदलू. समजा बघा, राम आंबा खातो. राम पुल्लिंगी आहे. राम ऐवजी सीता घेऊया. सीता आंबा खातो. कसं वाटतं, नाही ना. आता मी कर्ता कोण आहे याच्यामध्ये, राम आहे की नाही. आता कर्त्याचं मी लिंग बदलतोय. राम ऐवजी सीता घेतोय. सीता आंबा खातो. चांगलं नाही वाटत ना, चुकलं ना. मग सीता आंबा खाते. म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापदाचं रूप पण बदललं. लगेच डिसाईड केलं मी का हा कर्तरी प्रयोग असू शकतो. पॉसिबिलिटी, मे बी. करेक्ट. एकदा चेक करू, परत एकदा दुसरी टेस्ट घेऊया. बरोबर, CT म्हणतात केमिस्ट्रीमध्ये, त्याला कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतात. फंक्शनल ग्रुप जरी आला तर चेक करायला पाहिजे ना, करेक्ट आलाय की नाही, बरोबर आहे का. कर्ता नेहमी प्रथमांतच आहे का बघा. कोण यांच्यामध्ये कर्ता, राम आहे. राम या शब्दाला काही विभक्ती प्रत्यय का, स ला ते, रामने, रामला, असं नाही. म्हणजे प्रथमांत आहे. लगेच डिसाईड झालं. 2 वेळा झालंय. म्हणजे 2 या ठिकाणी 2 ट्रिक कामी आल्या आणि कर्तरी प्रयोग दिसतोय. तिसरी पण वापरून दाखवतो तुम्हाला. कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत. कर्माला काहीच प्रत्यय नको किंवा सला ते सलाना ते पैकी पाहिजे. कर्म बघा, आंबा, काहीच प्रत्यय नाही, प्रथमांत. 100% हा कर्तरी प्रयोग आहे. पण सकर्मक आहे का, अकर्मक आहे, कसं ओळखणार. तर आंबा कर्म आहे ना, त्याच्यामध्ये क्रियापद काय आहे, हे सकर्मक क्रियापद आहे ना. म्हणजे याच्यामध्ये कर्म आहे, म्हणून मी काय म्हणणार, सकर्मक. सकर्मक, सकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी प्रयोग आहे ना. सिंपल, व्हेरी सिंपल. करेक्ट. भेटलं का आन्सर. चला आता या आरोहीला बघा. इथे बघा, आरोही लाडू खाते. पहिला बेसिक क्रायटेरिया भाग 1 मध्ये शिकलो ते. खाते काय झालं, खाते क्रियापद. खाण्याची क्रिया, किंवा आता नंतर बघू, खाते काय झालं, क्रियापद, बरोबर आहे. आता कर्ता शोधायचा. कर्ता शोधायला मूळ धातू काय, खा. खाणारा कोण, आता खाणारा कोण म्हटलं आरोही चांगलं नाही वाटत, म्हणून नारी प्रत्यय लावायचा. खाणारी कोण, आरोही खाते. म्हणजे कर्ता कोण आहे, आरोही आहे. आणि खाण्याची क्रिया आरोहीने कोणावर केली, लाडू घेतला, डबा उघडला, लाडू घेतला आणि खाल्ला. क्रिया कोणावर झाली, लाडूवर झाली. म्हणजे कर्म काय झालं या ठिकाणी, लाडू झालं. कर्ता आरोही, कर्म लाडू, खाते क्रियापद. जोपर्यंत हे येत नाही ना, तुम्हाला येणारच नाही प्रयोग सांगतात. पुढं ट्रिक वापरायची. ट्रिक पहिली काय सांगते की या ठिकाणी कर्त्याचं लिंग वचन किंवा काहीतरी लिंग वचन किंवा पुरुष बदला. सरळ सरळ सोपं, लिंग बदलायला सोपं वाटतं. आरोही, आरोहीचं काय करू, हा राम घ्यायचा, बरोबर आहे. तुम्ही तुमचं सतत नाव घ्या आरोहीच्या जागेवर. राम घेतला, बरोबर. राम लाडू खाते, नाही ना. राम जर घेतलं तर काय होतं, राम लाडू खातो. म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं तर काय झालं, क्रियापदाचं रूप देखील बदलतंय. म्हणजे काय झालं, कर्त्याचं लिंग बदला, क्रियापदाचं रूप बदलतं. म्हणजे पहिली ट्रिक कामी आली, म्हणजे कर्तरी प्रयोग असू शकतो. दुसरं बघा, कर्ता नेहमी प्रथमांत, कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत. कर्ता प्रथमांत आहे का बघा, काहीच प्रत्यय नाही. आरोही, बरोबर. प्रीती, प्रवीण, सचिन, हे सगळे काय झाले, याला कोणताही विभक्ती प्रत्यय नाहीये, हो की नाही. म्हणजे आरोही याला कोणताही विभक्ती प्रत्यय नाही, म्हणजे प्रथमांत आहे तो. म्हणजे दुसरी स्ट्रॅटेजी जी आपली ट्रिक आहे ती पण कामी आली. ती पण सांगते की हा कर्तरी प्रयोग आहे. तिसरी ट्रिक, कर्म बघा, लाडू,
याला कोणताही विभक्ती प्रत्यय नाही. जरी विभक्ती प्रत्यय असता तर सलाते किंवा सलानतेच पाहिजे होता. याला ऑलरेडीच नाहीये. हा पण प्रथमांत आहे कर्म, म्हणजे काय झालं, हा कर्तरी प्रयोग आहे. मग मी चेक करणार याच्यामध्ये कर्म आहे का, तर आहे. असेल तर सेम इथे लिहिणार सकर्मक. बरोबर, सेम इथे लिहिणार सकर्मक कर्तरी प्रयोग. भेटला आन्सर. तिसरं उदाहरण बघूया. हे शिक्षक मुलांना शिकवितात. सांगा बरं चॅट बॉक्समध्ये, शिक्षक मुलांना शिकवितात. काय करणार? याच्यामध्ये पहिलं भाग 1 मध्ये शिकलो होते. अगोदर ओळखा क्रियापद कोणतं आहे, शिकवितात. हे सोपं आहे क्रियापद ओळखायला. शिकवितात, शिकविण्याची क्रिया किंवा आता शिकवितात, शिकविणारा कोण, शिक्षक. शिक्षकाने काठी घेतली म्हणा, बेचे पाडे म्हणणारे म्हणा, बे एक बे. शिकविणारा कोण, शिक्षक. आणि शिक्षक शिकविण्याची क्रिया शिक्षक कोणावर करतात, मुलांना समोर बसवतात, काठी घेतात आणि मग म्हणतात म्हण रे, बेचे पाडे म्हण, बे एक बे. म्हणजे त्यांनी ती जी शिकविण्याची क्रिया टीचरने केली ती मुलावर केली. म्हणजे मुलगा जो आहे ना इथं, हा झाला कर्म. मग या वाक्यामध्ये शिक्षक आहे कर्ता, मुलांना आहे कर्म आणि शिकवितात आहे या ठिकाणी क्रियापद. कर्ता, कर्म आणि क्रियापद. एवढं कळलं, आता एकदम सोपं झालं. चला, पहिली ट्रिक मध्ये काय सांगितलंय, क्रियापदाचे रूप कर्त्याचे लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते. पण इथं अडचण अशी होती का काय बदलू तेच कळत नाही. असं होणार आहे तुम्हाला की शिक्षक याचं लिंग काय बदलू, वचन काय करू, कारण कळत नाही ना. अशा वेळेस त्याला सोडून द्या. डायरेक्ट खाली कोणत्याही 2 करेक्ट आल्या पाहिजे. 3 ट्रिक पैकी 2 बसल्या पाहिजे. दुसरी बघू आपण. याच्यामध्ये दुसरी बघू. मी मुद्दा म्हणून ते एक्झाम्पल घेतलं की असं होणार आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस. तुम्ही नाही तर मग काय होईल, प्रयोग सांगायच्या ऐवजी तुम्ही वचन आणि पुरुषच त्याच्यावरच विचार कराल 2 मिनिट. तसं नाही करायचं. 3 पैकी 2 कोणते, याला द्या सोडून. 2 नंबर बघू आपण. याला 2 नंबर मध्ये आपण बघू. आपण काय करू, 2 नंबर मध्ये याच्यामध्ये जी सेकंड आहे आणि तिसरी ट्रिक आहे त्या वापरून बघू. कर्ता नेहमी प्रथमांत आणि कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत. बरोबर आहे. बघा याच्यामध्ये कर्ता कोण आहे, शिक्षक आहे, काहीच प्रत्यय नाहीये, प्रथमांत आहे. कर्म जे आहे, कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत पाहिजे. तर मुलांना ना प्रत्यय लागला आणि इथे ना. बघा द्वितीयांत म्हटल्यावर स ला ते, स ला ना ते, ना ते, ना प्रत्यय लागला म्हणजे द्वितीयांत आहे कर्म. कर्ता प्रत्यय नसला पाहिजे आणि कर्म जे आहे ते प्रथमांत किंवा द्वितीयांत चालतंय म्हणजे तो कर्तरी प्रयोग आहे. आता इथं डिसाईड झालं, पक्क झालं की हा कर्तरी प्रयोग आहे. पण कोणता, सकर्मक की अकर्मक. मुलांना कर्म आहे म्हणजे हा देखील काय झाला, हा देखील काय झाला, सकर्मक. हा पण काय झाला, सकर्मक कर्तरी प्रयोग. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही भाग 1 मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही भाग 1 आणि भाग 2 व्यवस्थित करा. तुम्हाला कधीच या म्हणजे प्रयोगावर कधी प्रश्न राहणारच नाही. आणि नेहमी बघा, कोणतेही क्वेश्चन पेपर बघा, कोणतीही प्रश्नपत्रिका बघा, त्याच्यामध्ये एक तरी क्वेश्चन प्रयोगावर, एक तरी क्वेश्चन समासमर विचारलेलाच असतो. त्याच्यामुळे ना आपण काय करतो, सगळं मराठी करतो, अख्खं मोरा वाळंबे वाचतो आणि सगळ्यात शेवट ठेवतो तो प्रयोग आणि समास, आणि त्याच्यावर नेहमी क्वेश्चन्स आहेत. आज मात्र प्रयोगावर काहीच अडचण राहणार नाहीये. चला हे पण झालं. हे पुढचं बघा. नेक्स्ट बघा पुढचं काय, ती घरी जाते. सरांनी सांगितलं पहिलं काय बघायचं, कर्ता कर्म क्रियापद. ती घरी जाते, जाते काय झालं, क्रियापद. बरोबर. आता जाते, जाणारी कोण, बघा बरं, जाणारी कोण, ती घरी जाते, जाणारी कोण, ती, हे काय झालं, कर्ता झालं. बरोबर. आता कर्म सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये, चुकायचं नाहीये. असं म्हणायचं, जाण्याची क्रिया तिने कोणावर केली, घरावर केली का, घर तिचाच होतं, तिने तिच्यावरच क्रिया केली, तीच गेली. म्हणजे एखादी क्रिया कर्त्यापासून पुढे गेलीच नाही, म्हणून हे झालं अकर्मक क्रियापद. जाते हे जाते जे आहे ना, या ठिकाणी हे अकर्मक क्रियापद आहे. मग कळलं, याच्यामध्ये या वाक्यात कर्म नाहीये. मग कर्तरी प्रयोग जर आला तर अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणावं लागेल. पण अजून कर्तरी प्रयोग आहे का नाही ते कळलं नाही मला. ट्रिक वापरतो ना मी. पहिलं, क्रियापदाचे रूप कर्त्याचे लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलते. मला लिंग बदलायला इझी जातं, वचन बदलायला इझी जातं, म्हणून मी लिंग बदलते. इथे ती ऐवजी तो करूया. ती स्त्रीलिंग आहे, पुल्लिंगी करूया. तो घरी जाते, नाही ना. म्हणजे कर्ता जर बदलला आपण, म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं तर काय होतं, क्रियापदाचं रूप देखील बदलतंय. कर्तरी प्रयोग आहे. पण
पुन्हा एकदा सीटी घेऊया, कन्फर्मेटरी टेस्ट घेऊन बघूया. पहिलं तर कळलं, दुसरं बघा, कर्ता नेहमी प्रथमांत आहे का? आहे का बघा. ती, याला काहीच प्रत्यय नाही, कर्ता आहे ना ती, त्याला काहीच प्रत्यय नाही, म्हणजे दुसरी ट्रिक पण बसते. तिसरी, कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत, कर्म घरी, या ठिकाणी काहीच प्रत्यय नाहीये, काहीच प्रत्यय नाहीये, प्रथमांतच आहे कर्म पण आणि कर्ता पण, म्हणजे मग हा कर्तरी प्रयोग आहे. तीन पैकी दोन जरी करेक्ट ट्रिक बसली तर कर्तरी प्रयोग म्हणायचं. मग हा कर्तरी प्रयोग आहे, कर्म नाहीये, म्हणून या ठिकाणी म्हणायचं अकर्मक. काय म्हणायचं? अकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी प्रयोग. कशाला लागतो प्रयोग? सगळ्यात सोपं प्रयोग आहे ओळखायला. पुढचं बघा बरं, राधिका केर काढते. कसं करायचं? सेम स्ट्रॅटेजी, सेम. काय काढते, काय झालं, थोडं फास्ट घेतोय दोघं. काढते काय झालं? क्रियापद झालं. काढण्याची आता काढते क्रियापद झाले. काढणारी कोण? राधिका. कर्ता झालं. काढण्याची क्रिया राधिका कोणावर करते? तर राधिकाने झाडू घेतला, केर काढला. बरोबर आहे, केरावर केली, म्हणजे केर काय झालं? कर्म झालं. कर्ता, कर्म आणि क्रियापद, म्हणजे या ठिकाणी जर कर्तरी प्रयोग आला तर तो सकर्मक कर्तरी होणार आहे. काय करणार? राधिका ऐवजी प्रवीण घेऊया. प्रवीण केर काढते, चांगलं नाही वाटत. कर्ता बदला, कर्त्याचं, आता या ठिकाणी कर्त्याचं लिंग बदलू. राधिका ऐवजी कोणीतरी सचिन घेतला, तर मग काय होतं? सचिन केर, काय म्हणतो आपण? सचिन. कर्त्याचं लिंग बदललं तर सचिन घेतला, सचिन केर काढतो. म्हणजे जर कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापदाचं रूप देखील बदलतंय. हा कर्तरी प्रयोग असू शकतो. दुसरी ट्रिक बघा, कर्ता प्रथमांत आणि कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत आहे का? कर्ता बघा, राधिका प्रथमांत आहे, केर हा पण प्रथमांतच आहे, काहीच प्रत्यय नाही, म्हणजे हा झाला कर्तरी प्रयोग. आणि हा कोणता? कर्म आहे ना केर, म्हणून हा कोणता? सकर्मक कर्तरी प्रयोग. पुढे, मुले लवकर घरी जाता, मुले लवकर घरी गेली. बरोबर. आता जाण्याची क्रिया बघा, इथं कसं म्हणणार? जाणारी कोण? बघा इथं 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 व्यवस्थित बघा, मुले लवकर घरी गेली. बरोबर आहे. मग इथं काय म्हणणार तुम्ही? याचा मूळ धातू जाय. जाणारी कोण? मुले. मुले काय झालं? कर्ता झाला. गेली काय झालं? क्रियापद झालं. आणि जाण्याची क्रिया मुलांनी कोणावर केली? लवकर केली का? घरी केली का? नाही, मुलं स्वतः पायाने पुढं मागं करून घरी गेली, म्हणजे जाण्याची क्रिया मुलांनी स्वतःवरच केली. जी क्रिया आहे ती कर्त्यापासून पुढे निघालीच नाही, म्हणजे हे अकर्मक, हे जे आहे ना गेली, हे अकर्मक क्रियापद आहे, याच्यामध्ये कर्म नाहीये. म्हणून जर कर्तरी प्रयोग आला तर मी त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणल. कसं? मुले, बरोबर, मुले लवकर घरी गेली. कसं ओळखणार? काहीच नाही, क्रियापदाचं याच्या ठिकाणी कर्त्याचं लिंग किंवा वचन किंवा पुरुष बदला. मुले ऐवजी मुलगा घ्या, एकच घ्या. मुले म्हणजे अनेक झाले ना, वचन बदलू. इथं मुद्दा म्हणून वेगळं एक्झाम्पल घेतलं. मुलगा लवकर घरी गेली, नाही, मुलगा लवकर घरी गेला. म्हणजे कर्त्याचं जर मी या ठिकाणी वचन बदललं तर क्रियापदाचं रूप देखील बदललं, कर्तरी प्रयोग असू शकतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा, सेकंड, कर्ता प्रथमांत, कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत. कर्मच नाहीये, कर्ता प्रथमांत आहे का? काहीच प्रत्यय नाही, म्हणजे हा झाला कर्तरी प्रयोग. कळलं? दोन ट्रिक वापरल्या. कर्तरी प्रयोग, कर्म नाहीये म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. डन. अशा पद्धतीने ओळखायचं कर्तरी प्रयोग आहे का नाही. नसेल तर प्रश्न मिटला, त्याचा पत्ता कट. जर असेल तर मग ओळखायचं कर्म आहे का रे बाबा तुझ्याकडे, वाक्याला विचारायचं. तो जर म्हटलं हे काय माझ्याकडे कर्म आहे, तर म्हणायचं सकर्मक कर्तरी. तो म्हटला कर्मच नाहीये माझ्या वाक्यामध्ये, तर मग अकर्मक कर्तरी. संपलं कर्तरी प्रयोग. हे तुम्हाला तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, राज्यसेवा द्या, कंबाईन द्या, तुम्ही ग्रुप सी मध्ये बघा, कोणतेही TCS बघा, कुठं जिथं मराठी येईल तिथं तुम्हाला एक तरी प्रश्न प्रयोगावर असेल, आणि तिथं तुम्ही चेक करा कर्तरी प्रयोग. अशा पद्धतीने सहज तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे किंवा नाहीये. डन. अगोदर नेहमी वाक्य दिलं की पहिला चेक करायचा कर्तरी प्रयोग त्याच्यामध्ये आहे किंवा नाही. डन. आता समजा असं घडलं की आपण चेक केलं, जे वाक्य चेक केलं, समजा अबक वाक्य आहे, ते चेक केलं, त्याच्यामध्ये काही कर्तरी प्रयोग नाहीये, मग चेक करणार मी कर्मणी प्रयोग. चला मी तुम्हाला आता कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा ते शिकवतो.
कर्मणी प्रयोग, प्रयोग मुख्य प्रकार दुसरा. याचे भरपूर काही नाही, भरपूर 5-6 याचे ना उपप्रकार आहेत. एकदमच सोपे आहेत, एकदमच सोपे. पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये ते पण कंप्लीट करूया आपण. बघा, कर्मणी प्रयोग याची एक ट्रिक आहे बरं का. ही ट्रिक फार महत्वाची, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ट्रिक फार महत्वाची. जोपर्यंत तुम्हाला ही ट्रिक येत नाही तोपर्यंत तुम्हाला कर्मणी प्रयोग ओळखता येत नाही. डन. काय ट्रिक आहे बघा, सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला जर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर म्हणले नाही का अबक वाक्य आणि त्याच्यात कर्मणी प्रयोग आहे, काहीच बघायचं नाही. पहिलं बघा त्याच्यात कर्म आहे का. जर वाक्यात कर्मच नाही तर तुम्ही कर्मणी कशाला म्हणताय मग त्याला. म्हणजे पहिलं तुम्हाला हे चेक करायचं की त्याच्यात कर्म आहे का. कर्मच नाही, कर्मणी प्रयोगच गायब. एक तर तो कर्तरीमध्ये जाईल नाही तर भावेमध्ये जाईल. पहिलं कर्मणी प्रयोग आहे ते सगळ्यात महत्वाचं. हे कोणी सांगतच नाही. पहिलं कर्म असलेच पाहिजे. बरोबर आहे, विभक्ती प्रत्यय लावलाय मी इथं च. करेक्ट. पहिलं कळलं. दुसरं, तुम्ही चेक केलं कर्मणी प्रयोगात कर्म आहे का, तर आहे, तर कर्मणी प्रयोग असू शकतो. दुसरं बघा, क्रियापदाचे रूप हे कर्माच्या, इथं करता नाही बरं का, क्रियापदाचे रूप हे कर्माचे लिंग वचन प्रमाणे बदलते. मग मी काय करणार, कर्म आहे का चेक करणार. ते असल्यानंतर मी कर्माचं लिंग किंवा वचन बदलून बघणार. जर क्रियापदाचं रूप बदललं, कर्मणी प्रयोग. आणि मग तिसरा बघा, या ठिकाणी कर्ता प्रथमांत कधीच नसतो, कर्म नेहमी प्रथमांत असते. कर्मणी प्रयोगात तिसरी गोष्ट, याच्या ठिकाणी जो कर्म असतं ना ते प्रथमांत असते. कर्मणी प्रयोग ओळखायचा कसा, कर्म असलं पाहिजे आणि ते प्रथमांत असलं पाहिजे. कर्माला काहीच प्रत्यय नको. बरोबर आहे. जसा राम आंबा खातो, आंबा कर्म आहे, कर्म आहे कर्मणी प्रयोग असू शकतो, पण नाहीये इथे या वाक्यात नाहीये. पण कर्म आहे कर्मणी प्रयोग असू शकतो. कर्म प्रथमांत असलं पाहिजे, पण कर्म प्रथमांत असलं पाहिजे पण कर्ता प्रथमांत नको. कर्त्याला काही ना काहीतरी प्रत्यय असलाच पाहिजे. एवढं ट्रिक कळली तुम्हाला. ही जी ट्रिक आहे ती एका कर्मणी प्रयोगाचा जो एक उपप्रकार आहे त्याच्यासाठीच लागू आहे. बाकीचे ऑटोमॅटिक कळतात. कसं ते बघा. कर्मणी प्रयोग ट्रिक, ह्या ट्रिक कोणाच्या आहेत सांगतो तुम्हाला. ह्या ट्रिक आहे, याचा जो उपप्रकार आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग याच्या. मग बाकीच्यांचं काय ते तर लगेच बघितल्याच कळणार आहे आपल्याला. त्या अगोदर समजून घेऊया कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे काही उपप्रकार आहेत. पहिला उपप्रकार प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. दुसरा नवीन कर्मणी, यालाच कर्मकर्तरी, इंग्लिशमध्ये याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो आपण, पॅसिव्ह व्हॉइस. तिसरा आहे समापन कर्मणी. चौथा आहे प्राचीन किंवा पुराण कर्मणी. आणि पाचवा आहे शक्य कर्मणी प्रयोग. सर आता ह्या ज्या ट्रिक आहेत ह्या कुठं वापरायच्या. समजा एखादं वाक्य त्यांनी दिलं अ ब क, मी पहिलं चेक करणार याच्यामध्ये कर्म आहे का नाही. समजा त्याच्यात कर्मच नाही, कर्मणी प्रयोग कोणताच नाही, हे 5-6 प्रयोग अजिबात नाही. मग मी म्हणाल तो एक तर कर्तरी असला पाहिजे, भावे असला पाहिजे. इथपर्यंत कळलं. समजा त्याच्यामध्ये जर कर्मणी आहे, समजा त्याच्यामध्ये कर्म आहे, तर मग मात्र मी एवढ्या ट्रिक वापरून चेक करणार की तो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे का. ह्या ट्रिक वापरल्याने जर फिक्स्ड बसलं तर मी म्हणणार त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. मग यांचं काय, तर हे सगळे इन डिटेल आपण 5ही उपप्रकार इथं कर्मणीचे बघणार आहे. चला, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग पहिलं हे बघूया आपण. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, ज्या आता 3 ट्रिक सांगितल्या त्या वापरायच्या. जर त्या प्रेझेंट आल्या, तिन्हीपैकी 2 जरी आपल्याला बरोबर बसतात त्या वाक्यामध्ये, तर त्याला म्हणायचं तो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. चला एक वाक्य घेऊया. तिने गाणे म्हटले. काय करणार, पहिली गोष्ट भाग 1 मध्ये शिकवलं ते, याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद ओळखणे. पहिली गोष्ट म्हटले, हे काय झालं क्रियापद. म्हटलेचं म्हण, हे काय झालं मूळ धातू. म्हणणारी कोण, तिने म्हटले ना, तिने गाणे म्हटले. हे कर्ता काय झालं तिने, क्रियापद म्हटले. म्हणण्याची क्रिया तिने कोणावर केली, गाण्यावर केली. गाणे काय झालं कर्म झालं. वाक्यामध्ये गाणे हे कर्म झालं, म्हणजे कर्म आहे, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण असू शकतं. आपण तिथं पर्याय इलिमिनेशन टेक्निक मध्ये वापरतो ना आपण, एलिमिनेट करू ना, जेव्हा कर्म आलं कर्मणी प्रयोग असू शकतो. कर्मच नाही, जिथं जिथं कर्म नाही ते लगेच कट करायचे. करेक्ट. म्हणजे हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असू शकतं, पण कोणतं आहे. मग पहिला प्रकार उपप्रकार बघूया आपण, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आणि त्याच्यासाठी ह्या 3 ट्रिक्स तुम्हाला दिल्या. कर्म असले पाहिजे, आहे त्या वाक्यामध्ये. क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. बघू बरं.
क्रियापदाचं जे रूप आहे ते कर्माच्या याच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते. आता मी वचन बदलतो. गाणे म्हणजे अनेक वचन, गाणी, बरोबर. आता गाणे, तो त्याने एक गाणे म्हटले, गाणे त्याचं अनेक वचन केलं तर गाणी होतं. बघा, तिने गाणी म्हटले, नाही ना, तिने गाणी म्हटली, जास्त म्हटली, अनेक वचन. मी याचं वचन बदलतोय बरं का. मी गाण्याचं गाणी अनेक वचन केलं, तिने गाणी म्हटली. म्हटली म्हणजे कर्म या ठिकाणी कर्माचं जर मी वचन किंवा पुरुष या ठिकाणी कर्माचं जर मी लिंग किंवा वचन बदललं तर क्रियापदाचं रूप देखील बदलतंय. म्हणजे ट्रिक जी आहे पहिली ती कामी आली. तो सांगतो की हे कर्मणी प्रयोग असू शकतो. दुसरी गोष्ट सगळ्यात सोपं, क्रियापदाचे रूप आपण हे चेक केलं, कर्म आहे का? आहे. क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते का? मी गाणे जो आहे त्याचं वचन अनेक वचन केलं, गाणी, तिने गाणी म्हटली, म्हटलेचं म्हटली झालं, म्हणजे क्रियापदाचं रूप बदललं. ही ट्रिक पण सांगते. म्हणजे लगेच कळलं, दोन बरोबर बसल्यात, लगेच मी म्हणणार या ठिकाणी कोणतं, हे कशाचं उदाहरण आहे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचं. तिसरी दाखवतो तुम्हाला ट्रिक. कर्ता प्रथमांत कधीच नसतो, कर्म प्रथमांत असते. बघा, कर्ता प्रथमांत कधीच नाही. ती ने हा प्रत्यय लागलाय तिथे. कर्ता प्रथमांत कधीच नसतो. त्याला काही ना काहीतरी विभक्ती प्रत्यय लागलेला असतो आणि कर्म जे आहे ते मात्र प्रथमांत आहे, बरोबर. या ठिकाणी त्याला काही प्रत्यय नाहीये. अशा तीन त्या ट्रिक वापरायच्या आणि मग आपल्याला कळतं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे का नाही. मग हे कसलं एक्झाम्पल आहे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. त्या ट्रिक इथं कामी येतील. पुढचं बघा, सतीशने पेरू खाल्ला. मी आता काय त्याचं वचन आणि लिंग बदलत नाही. मी डायरेक्ट काय म्हणल, क्रियापद हे तर करत नाही. मी कर्म आहे का चेक करल आणि एवढे तिसरी जी ट्रिक आहे ती वापरल. कर्म प्रथमांत, कर्ता प्रथमांत नको. बघा, सतीशने पेरू खाल्ला, बरोबर आहे. याच्यामध्ये क्रियापद कोणतं? खाल्ला. खाणारा कोण? सतीशने. सतीश खाण्याची क्रिया सतीशने कोणावर केली? पेरू घेतला, कट केला, कापला आणि त्याला मीठ लावून खाल्लं, बरोबर आहे. पेरू काय झाला? कर्म झाला. म्हणजे कर्म आहे, कर्मणी प्रयोग असू शकतो. याच्यामध्ये मी कर्म जो आहे त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये तिन्ही ट्रिक वापरून दाखवतो. पेरू, बरोबर. याच्याऐवजी चिंच घेऊया, बरोबर. त्याचं लिंग बदलूया. सतीशने चिंच खाल्ला, नाही ना, सतीशने चिंच खाल्ली. म्हणजे कर्माचं लिंग किंवा वचन बदललं तर क्रियापदाचं रूप पण बदललं. म्हणजे ती ट्रिक कामी आली. दोन ट्रिक कामी आल्या. तिसरी बघा, कर्ता प्रथमांत नको, कर्म प्रथमांत पाहिजे. बघा, कर्म प्रथमांत पाहिजे. पेरू म्हणजे त्याला काहीच प्रथमांत म्हणजे त्याला काहीच विभक्ती प्रत्यय नाही आणि कर्त्याला काही ना काहीतरी काय झालं पाहिजे? विभक्ती प्रत्यय लागलेला पाहिजे. इथे बघा, कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ने आणि कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय नको, प्रथमांत. म्हणजे तीनही ट्रिक इथं वापरल्या तर कळतं आपल्याला का कर्मणी प्रयोग आहे. त्याला म्हणायचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. एका मिनिटात आपण हे संपून टाकू. तिसरं हे सोपं आहे. आता खाल्ला क्रियापद, खाणारा कोण? मुलाने. या ठिकाणी हा कोण झाला? कर्ता. खाण्याची क्रिया मुलाने कोणावर केली? आंब्यावर केली. कर्ता कर्म क्रियापद आहे, बरोबर. मुलाने आंबा खाल्ला. आता आंबाऐवजी त्याचा लिंग बदला, चिंचच घेऊ परत किंवा कैरी घेऊ. मुलाने कैरी खाल्ला, नाही, कैरी खाल्ली. म्हणजे कर्माचं आपण लिंग बदललं, त्या ठिकाणी क्रियापदाचं रूप बदललं, कर्मणी प्रयोग आहे. कर्म आहे त्याच्यात? आहे. कर्माचं लिंग बदलून पाहिलं, क्रियापदाचं रूप बदललं, म्हणजे कर्म हा धातू रूपेश आहे. म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. तिसरं, कर्मला कोणता प्रत्यय नको आणि कर्त्याला कोणता ना कोणता तरी प्रत्यय पाहिजे, ने आहे. म्हणजे हा झाला कर्मणी प्रयोग, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. डन. ते ट्रिक इथं काम येते. सर उपप्रकारमध्ये एक तर उपप्रकार आम्हाला कळला, बाकीच्यांचं काय? एकदमच सिंपल येते. ते जे वाक्य आहेत ना ते एकदमच सिंपल आहे. त्यांच्यासाठी काय ट्रिक हे सांगतो. पुढचा आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस कसं असतं? कर्त्याकडून ती क्रिया करून घेतली असेल, बरोबर. लेटर वॉज रिटन बाय मी. माझ्याकडून लेटर इज रिटन बाय मी असं म्हणतो की नाही आपण. जसं आपण इंग्लिशमध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो, म्हणजे एखादी गोष्ट कर्त्याकडून करून घेतली जाते, असा जर सेन्स क्रिएट होतोय, असं जर वाक्य वाटत असेल तर समजून घ्यायचं कर्मकर्तरी. आता ते इंग्लिशमध्ये तर कळतं सर मला, तिथं मी पाठ केलेलं आहे असं पकडा. इथं सांगा तुम्ही कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी. पहिली ट्रिक कर्म आहे का चेक करा.
दुसरी ट्रिक, याच्यामध्ये कडून हा शब्द बऱ्याचदा विचारला जातो, कडून कुठेतरी दिसतो बघा. गाय गुराख्याकडून बांधली गेली, याच्यामध्ये कर्म काय बघा, गुराख्या. आता असं म्हणू शकत होतो ना आपण, गुराख्याने गाय बांधली, बरोबर. पण काय झालं, गाय गुराख्याकडून बांधली गेली असं वाक्य आलं. मी पहिलं चेक केलं कर्म आहे का, तर गाय आहे, गाय बांधली ना त्याने गुराख्याने, आणि गुराख्याकडून बांधली गेली, त्याच्याकडून बांधले गेले. कडून हा शब्द आहे, या ठिकाणी काय झालं, शब्दयोगी अव्यय त्याला जोडलेला आहे, कडून. म्हणून अशा वेळेस म्हणायचं कर्म कर्तरी नवीन कर्मणी. कळलं तुम्हाला, एकदम सिंपल. ह्या उपप्रकार ओळखायला खूप सोपा. दुसरं बघा, हे तीनही वेगवेगळे एक्झाम्पल घेतले मी मुद्दाम. बघा, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, न्यायाधीशाने दंड आकारला असं पाहिजे होतं की नाही, ऍक्टिव्ह व्हॉइस, बरोबर. मग दंड काय झालं, कर्म झालाय, म्हणजे कर्म आहे, आणि कडून आहे बघा, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, त्याच्याकडून ती क्रिया घडलीये असा सेन्स क्रिएट झाला, तर म्हणायचं नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. कळलं, हे पण एक्झाम्पल कळलं. तिसरं मात्र भारी आहे बरं का, सभेत पत्रके वाटले गेले, आणि असे एक्झाम्पल विचारले जातात. इथं कडून नाहीये, या ठिकाणी म्हणजे काय केलं तर हे हिडन करता असतो, आणि तो मुद्दामून गाळलेला असतो, दिसत नाही तो. बघा इथं बघा, सभेत पत्रके वाटली गेली. आता इथं एक हिडन काही वापरा, माझ्याकडून किंवा आमच्याकडून. बघा, आमच्याकडून सभेत पत्रके वाटली गेली, मग असं होतं ना, आम्ही सभेत पत्रके वाटली, पत्रके काय झालं, कर्म झालं, आम्ही पत्रके वाटली. पण याच्या ठिकाणी काय झालं, आमच्याकडून सभेत पत्रके वाटली गेली, बरोबर. म्हणजे सेन्स कळला का तुम्हाला, मला जे सांगायचं ते. कधी कधी असं एक्झाम्पल येतं, या ठिकाणी एक हिडन करता असतो, लपलेला असतो, तो टाकायचा, तुम्ही काही टाकू शकता. माझ्याकडून सभेत पत्रके वाटली गेली, मग हे पण कसलं एक्झाम्पल झालं, कसलं उदाहरण, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. दोन उपप्रकार कळले असतील तुम्हाला. तिसरं बघा, समापन कर्मणी. समापन कर्मणी म्हणजे काय, की याच्यामध्ये ज्या क्रियापद आहे, तर ते क्रियापद असा सेन्स दाखवतं की ती क्रिया संपली, समाप्ती झाली त्याची, बरोबर, पूर्ण झाली, बरोबर, असा सेन्स क्रिएट झाला. आणि कर्म जर असेल तर समजायचं समापन कर्मणी, त्याचे काम करून झाले. काम हे काय झालं, कर्म, बरोबर, त्याचे काम करून झाले, बरोबर. आता करून झाले, संपलं, समापन झाले, समाप्ती झाली, बरोबर की नाही. मग असा सेन्स क्रिएट झाला समापन कर्मणी. हे अशा पद्धतीने सिंपल एकदम. पहिलं कर्म आहे का चेक करा, तरच कर्मणी प्रयोगात घुसा. कर्म कळलं, त्याच्यासाठी भाग एक बघावं लागेल, कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं, बरोबर आहे. एकदा कर्म आहे ओळखलं तरच कर्मणी प्रयोगात घुसायचं, आणि घुसल्यानंतर जर आपल्याला कळलं कर्मणी प्रयोग आहे, तर जर समजा समापन कर्मणी कसा ओळखणार, तर क्रियापदावरून ओळखायचा. एखादी गोष्ट करून झाले, ती गोष्ट खाऊन झाली, बरोबर, अशी समाप्ती झाल्याची एक सेन्स क्रिएट झाला पाहिजे. दुसरं उदाहरण बघा, तिचे गाणे गाऊन झाले, झालं, संपलं, गाणं संपलं, आता टाळ्या वाजले, लोक निघून गेले. त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, हो की नाही. असा जर सेन्स क्रिएट झाला क्रियापदावरून, कर्म पण आहे, तर म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग. पुढचं बघा, सिंपल आहे ना, प्राचीन किंवा पुराण कर्मणी. कर्म असलं पाहिजे का नाही याच्यात आता झंझटीत पडायचं नाही. या वाक्यामध्ये बोली जे शब्द असला, म्हणजे या ठिकाणी जे असला पाहिजे, बरोबर, जे अक्षर असलं पाहिजे. बोली जे, खाई जे, अशा पद्धतीने, की जे, म्हणी जे जर असेल ना, तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी प्राचीन किंवा पुराण कर्मणी आहे. बघा, नळे इंद्रासी असे बोली जेले, जे, जो की जे परमार्थ लाहो, बरोबर, द्विजी निषिधा पासाव म्हणी जेलो, बरोबर. जे आलं समजून घ्यायचं प्राचीन किंवा पुराण कर्मणी. फार कमी एक्झाम्पल आहेत, अशा पद्धतीने फक्त जे वर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि म्हणायचं पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी. पुढे बघा, शक्य कर्मणी प्रयोग. इथं ट्विस्ट आहे, कसं, पहिलं काय करणार, कर्म आहे का नाही चेक करणार. कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग. आता शक्य कर्मणी उत्तर द्यायचंय मला, एखाद्या ऑप्शन मध्ये शक्य कर्मणी असेल, दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये कर्म असलं पाहिजे त्या वाक्यात. त्या वाक्यामध्ये पहिली गोष्ट कर्म असलं पाहिजे. जर कर्म असेल तर मी दुसरं काय चेक करणार, की ते क्रियापद हे शक्य क्रियापद असलं पाहिजे. ते क्रियापद हे कसं असलं पाहिजे, शक्य क्रियापद असलं पाहिजे. सर मला शक्य क्रियापद कळत नाही. आता एखादी गोष्ट पहिली गोष्ट कर्म कळतं ना आता तुम्हाला ओळखायला, बरोबर. राम आंबा खातो, भाग 1 मध्ये शिकलो आपण. आता आपल्याला कर्म ओळखायला कळतंय.
शक्य क्रियापद कसं ओळखायचं? एखादी गोष्ट आता कर्त्याला शक्य आहे, त्याला ते जमवते. बरं, मला आता एवढा मोठा जिना चढवतो, एवढा मोठा आहे भलता मोठा, आता तो चढवतो, मला डोंगर चढवतो, मला ते खाववते, एवढे कडू औषध आहे तरी ते मला आता पिववते. असं झालं शक्य क्रियापद. अशा पद्धतीने आपल्याला हे ओळखावं लागेल. डन. पुढे बघा, पहिलं आहे, या वाक्यावरून आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट, कर्म आहे का ओळखावं लागेल. त्याच्या च्याने कडू औषध पिववते. बरोबर. आता हे झालं क्रियापद पिववते, आणि त्याच्या च्याने हा झाला कर्ता, औषध हे काय झालं, कर्म झालं. आता आपण ते इन डिटेल बघत नाही बसणार कसं ओळखायचं. कर्ता कर्म क्रियापद ओळखता येतं. बघा, एखादी जेव्हा कर्म आहे का तर आहे, शक्य क्रियापद आहे का तर जो काही तो आहे. बरोबर. एखादा कोणताही कर्ता असेल, ती त्याच्यातून त्या क्रियापदातून असा भास झाला पाहिजे का ती गोष्ट त्या कर्त्याला ती आता गोष्ट शक्य आहे, त्याच्याने कडू औषध पिववते, म्हणजे त्याला जमतंय. आता काय नाही, शक्य आहे त्याला. मला एवढा मोठा जिना चढवतो, त्याला आंबा खाववतो, इतके दिवस त्याला एवढा पिकलेला आंबा होता, त्याच्यात तरी सुद्धा आता तो त्याला खाववतोय, म्हणजे त्याला ते शक्य आहे. हो की नाही. कसं, कर्म आहे का ओळखलं आणि शक्य क्रियापद कळतं का तुम्हाला. ह्या जर दोन गोष्टी असतील, ह्या दोन गोष्टी, कारण इथं ट्विस्ट आहे बरं का, अजून 5 मिनिटांनी कळणार काय ट्विस्ट आहे. शक्य कर्मनी कधी म्हणायचं, कर्म आहे का जर असेल आणि क्रियापदातून असा फील झाला पाहिजे, असा भास झाला पाहिजे की तो करता त्याला हे त्या क्रियापदातून असं झालं पाहिजे की त्याला ते शक्य आहे. बरोबर. त्याने कडू औषध पिववते, खाववते, चालवते, त्याला आता बसवते, असा व असतो तिथं, लगेच कळतं तुम्हाला. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. भरपूर एक्झाम्पल याच्यासाठी 3-3, 4-4 घेतले का तुमचं ते कम्प्लीट होऊन जाईल. कळलं तुम्हाला शक्य कर्मनी कधी म्हणणार. एक ट्विस्ट आहे बरं का इथे, हा ट्विस्ट आहे, मी ते नंतर सांगतो तुम्हाला. काय हे कधी म्हणायचं, कर्म असलं पाहिजे आणि शक्य क्रियापद, म्हणजे पिववते, बसवते, खाववते, चालवते. बरोबर. अशा पद्धतीने चढवते, खाववते, अशा पद्धतीने. डन. इथपर्यंत झालं. आता पुढचा आपण प्रयोग बघूया, भावे प्रयोग. भावे. आता इथं बघा, मी पहिलं चेक करल कर्तरी प्रयोग आहे का, नंतर चेक करल कर्मणी प्रयोग आहे का. मला सांगा, हे जर दोन प्रयोगच नाहीये तर मग काय डोकंच नाही लावायचं. बरोबर आहे. भावे प्रयोग ऑटोमॅटिक तुमचा आन्सर येणार आहे. बरोबर आहे की नाही. एक तर कर्तरी असेल, कर्मणी असेल किंवा भावे असेल, तिन्हीपैकी एक असणार की नाही. कर्तरी नाही आणि कर्मणी, ऑटोमॅटिक उत्तर भावे प्रयोग आलं, झालं. जास्त काय भावे प्रयोगात डोकं लावायची गरज नाही पडत. म्हणून कर्तरी आणि कर्मणीला व्यवस्थित फोकस करा. तरी सुद्धा तुम्हाला क्रॉस चेक करायचं की भावे प्रयोग आहे किंवा नाही, त्याच्यासाठी मी इथं ट्रिक दिलेली आहे. सगळंच्या सगळं महत्वाचं आहे का, अजिबात नाही. तुम्हाला जे पॉसिबल आहे लक्षात ठेवायला एवढं बघून घ्या. भावे प्रयोग, क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही. म्हणजे जे वाक्य दिलेलं असेल त्याच्यातलं कर्त्याचं रूप बदला, कर्ता बदलून बघा, लिंग बदला, वचन बदला, किंवा कर्माचं लिंग वचन बदला, क्रियापदावर त्याचा काहीही इफेक्ट होत नाही. बरोबर. पहिलं तो झाला भावे प्रयोग. दुसरी, कर्ता तृतीयांत, चतुर्थ्यांत किंवा षष्ठ विभक्तीत असतो, म्हणजे कर्त्याला काही ना काहीतरी प्रत्यय असलाच पाहिजे. पुढे बघा, कर्म असल्यास, जर समजा असल्यास म्हटलंय, कर्मणी प्रयोगात कर्म असलंच पाहिजे, भावे प्रयोगात कर्म असावं अजिबात नाहीये. त्यांनी सांगितलंय कर्म असल्यास आहे, असलं काय नसलं काय. जर समजा आहे तर त्याची द्वितीय विभक्ती असते. समजा जर कर्म असेल तर द्वितीय विभक्ती. आणि तिसरं सांगितलं, जर कर्म नाहीये, समजा अकर्मक हे, कर्म नाहीये आणि शक्य क्रियापद आहे तर भावे प्रयोग होतो. बघा, इथं ट्विस्ट होता. जर समजा कर्म होतं आणि शक्य क्रियापद होतं तर आपण काय पाहिलं, शक्य कर्मणी प्रयोग. कर्म आहे आणि शक्य क्रियापद, शक्य कर्मणी प्रयोग. पण कर्म नाहीये आणि शक्य क्रियापद आहे तर मग मात्र भावे प्रयोग होतो. कळलं का तुम्हाला. हे फार महत्वाचं आहे बरं का. पहिली गोष्ट, भावे प्रयोग कधी असतो, कर्ता कर्म याचं लिंग वचन बदला, काय क्रियापदावर काही इफेक्ट होत नाही. कर्त्याला नेहमी काही ना काहीतरी विभक्ती असते, आणि जर कर्म असेल तर त्याला द्वितीय विभक्तीच असते, आणि जर कर्म नाही आणि शक्य क्रियापद, भावे प्रयोग. काही उदाहरण घेऊन शिकून आपण. बघा, रामाने रावणास मारले. बरोबर. आता तुम्ही काय करायचं, पहिली गोष्ट, पहिलं बघा, क्रियापदाचे रूप जो आहे
ते कर्ता किंवा कर्म यांचं लिंग वचन बदलून बघू. आता रामाने रावणास मारले या वाक्यामध्ये मारले काय झालं, याला एकट्याला व्यवस्थित सांगतो, बघ बाकीचं आपण पटकन घेऊया. मारले काय झालं, क्रियापद झाले. मारणारा कोण, राम. रामाने काय झालं, कर्ता झाला. आणि मारण्याची क्रिया रामाने कोणावर केली, रावणावर केली. दना मारला म्हणजे रामाने रावणास मारले, हे झालं कर्म. कर्ता राम आणि हे झालं क्रियापद. कळलं का इथपर्यंत? हे पहिल्या भागामध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय मी. पुढे बघा काय करायचं, कर्ता आणि कर्म यांच्यामध्ये लिंग वचन बदला आणि ह्या क्रियापदावर काही इफेक्ट होतो का त्याचा बघा, म्हणजे क्रियापदाचं रूप बदलतं बघा. रामाने ऐवजी आपण याचं काय करू, लिंग बदलू. सीतेने रावणास मारले, चालतं ना, सीतेने मारले, बरोबर आहे. म्हणजे आपण लिंग बदलले कर्त्यात, तरी काय क्रियापदावर इफेक्ट झालेला नाही, क्रियापदाचं रूप बदललेलं नाहीये, म्हणजे हा भावे प्रयोग असू शकतो बरं का. मग कर्म बदलू. बघ आपण काय म्हणू, रामाने रावणास मारले याऐवजी आपण आता वेगळं घेऊ, रावणास ऐवजी सीतेस घेऊ. रामाने सीतेस मारले म्हणजे या ठिकाणी काय झालं, कर्ता कर्म जे आहे ते कर्म सुद्धा मी बदलून पाहिलं, लिंग बदलले कर्माचं, तरी सुद्धा काय झालं, क्रियापदावर काहीच इफेक्ट नाही झाला. म्हणजे या ठिकाणी कर्ता त्याचं लिंग वचन बदलून पाहिलं, कर्म त्याचं लिंग वचन बदलून पाहिलं, तरी सुद्धा क्रियापदावर काहीच इफेक्ट होत नाही. 100% हा भावे प्रयोगाचा उदाहरण आहे. कळलं का तुम्हाला? इथंच पहिल्याच याच्यातून कळतं तुम्हाला. समजा हे झालं, पण कधी याच्यातून मला आता कधी काय होतं, जसं आपण शिक्षक मुलांना शिकवितात तिथं कर्ताचं लिंग वचनच कळत नाही, त्यावेळेस त्याला सोडा. दुसरं बघा, कर्ताला काहीतरी विभक्ती पाहिजे आणि कर्म जर असेल तर त्याला द्वितीय विभक्ती पाहिजे. बघा कर्म कोण इथे, रावणास, द्वितीय विभक्ती आहे आणि कर्त्याला काही ना काहीतरी विभक्ती पाहिजे, ने आहे, भावे प्रयोग आहे. कळलं? ह्या दोन गोष्टी तुमच्या कामाच्या आहेत, दुसरी आणि तिसरी. आता मी तुम्हाला हे नाही बदलून दाखवत, याच्यातच सांगतो. कर्त्याला काहीतरी विभक्ती पाहिजे आणि कर्म जर असेल तर त्याला द्वितीय विभक्ती पाहिजे. शिपायाने चोरास पकडले, पकडणारा कोण, शिपाई. कर्ता क्रियापद कर्म, चोरास पकडले. बघा कर्म जर असेल तर द्वितीय विभक्ती पाहिजे आणि कर्त्याला काही ना काहीतरी विभक्ती पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे कर्ता कर्म याच्यावरून भावे प्रयोग. इथे पण बघा, पकडणारा कोण, राम. कोणावर पकडण्याची क्रिया केली, बैलावर. कर्माला द्वितीय विभक्ती पाहिजे आणि या ठिकाणी कर्त्याला काही ना काहीतरी विभक्ती प्रत्यय असला पाहिजे, आहे ना, म्हणजे हा पण झाला भावे प्रयोग. सीताने मुलांना मारले, बरोबर. आता तुम्ही असं पण करू शकता, पहिलं हे पण करू शकता, इथं कर्म आणि कर्त्याचं लिंग वचन बदलून बघा. सीताने ऐवजी रामाने मुलांना मारले, बरोबर. मुलांना ऐवजी त्याचं मुलाला मारले, लिंग वचन पण बदला, काही चेंज होत नाही. पण मी ते नाही शिकवत मी तुम्हाला. आता दुसरा आणि तिसरा शिकवतो. कर्ता तृतीयान, चतुर्थ्यान किंवा षष्टी विभक्तीत आणि कर्म असेल तर द्वितीया. कर्म कोणी, मुलं, द्वितीय विभक्ती सला नाते, द्वितीय विभक्ती कर्माला, भावे प्रयोग असू शकतो. आणि कर्ता जो आहे त्याला काही ना काहीतरी विभक्ती प्रत्यय असला पाहिजे, आहे, हे पण भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढे त्याला घरी जाववते. बघा त्याला जाववते काय शक्य क्रियापद आहे, पण याच्यामध्ये मला बघावं लागेल की शक्य क्रियापद आहे तर दोन आपण बघितलं, एक शक्य कर्मणी आणि दुसरा भावे प्रयोग. शक्य कर्मणी कधी होता, शक्य क्रियापद आहे, जाववते शक्य क्रियापद. जर कर्म असेल तर शक्य कर्मणी, कळलं का, कर्मणी. जर कर्म नसेल तर भावे. बघा जाववते, जावना म्हणजे त्याला कोणाला जाववते, आता त्याला त्या जाववते कोण क्रिया कोणावर होते, त्याच्यावरच होती, त्यालाच जायचं, घरावर काही क्रिया होत नाही. त्याला घरी जाववते, कोणाला, त्याला. जाववणारा कोण, तो, त्याला जाववते. आणि याची क्रिया त्याच्यापासूनच निघाली, त्याच्यापर्यंत सापडली, त्याच्या पुढे निघालीच नाही, कर्मावरती घडलीच नाही. म्हणजे या ठिकाणी घरी हे कर्म नाही बरं का, म्हणजे हे अकर्मक क्रियापद आहे, शक्य क्रियापद आणि अकर्मक आहे, म्हणून याला म्हणायचं भावे प्रयोग. जर समजा इथे कर्म असतं तर शक्य कर्मणी प्रयोग झाला असता. त्याला आता बसवते, खाववते, जाववते शक्य क्रियापद आहे. कोणाला बसवते, त्याला, हे काय झाला, कर्ता. आणि बसवण्याची क्रिया तो कोणावर करतोय, स्वतःवरच करतोय, तोच बसतोय मांडी घालून. आता हे कर्म नाहीये, म्हणजे हे वाक्य
अकर्मक आहे, शक्य क्रियापदाचं आहे, करेक्ट, म्हणून हा भावे प्रयोग आहे. जर या ठिकाणी कर्म असतं तर मी शक्य कर्मणी प्रयोग म्हटलं असतं. बस लक्षात ठेवा, या व्यतिरिक्त प्रयोग एकदम सिंपल आहे. कोणतंही उदाहरण दिसलं त्याची चिरफाड करा. भाग 1 सांगितलं त्या पद्धतीने, आणि कर्तरी प्रयोग आहे का बघा, कर्मणी आहे का बघा. जर कळलं तुम्हाला कर्तरी नाही कर्मणी नाही, लगेच भावे प्रयोग त्याला चिकटून द्यायचं, डन. इतकं सिंपल सरळ प्रयोग आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण जे अवघड टॉपिक आहे समास वगैरे ते घेऊया. सध्या थांबूया. सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.